हेलो, हाय, नमस्ते एंड वेलकम. कैसे हैं आप? आता आपण बघणार आहोत फुल मूनची रीडिंग करणार आहोत की हा फुल मून आपल्यासाठी काय घेऊन येतोय, काय आपल्याला रिलीज करायचं आहे, काय कार्मिक सायकल आहे आणि काय जरुरी आहे आपल्याला ह्या क्षणी जाणून घेण्याचं. तर चला तर आदी पराशक्ती हिला आपण प्रार्थना करू की प्रोटेक्शन, गाईडन्स आणि योग्य मार्गदर्शन आम्हाला दे म्हणून. आणि ही रीडिंग आपण सुरू करूया. या चॅनलला सबस्क्राईब, लाईक केलं नसेल तर करून घ्या. आणि लाईट गेली आहे त्याच्यामुळे लाईटिंग थोडी कमी आहे. एट ऑफ वॉन्ड्स. रॅपिड काहीतरी बदलाव होणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही ना काही बदल हा फुल मून घेऊन येणार आहे. बुद्ध पौर्णिमा आहे आणि खूप मोठा दिवस आहे. इमोशनल आणि मेंटल लेवलला ह्याचा इफेक्ट नक्की होणार आहे. आणि रॅपिड काहीतरी तुम्ही जर स्टक असाल तर तुमची एनर्जी अनस्टक होईल. जर तुम्ही कोणत्या तुमची इच्छा बाकी आहे, तुम्ही त्याच्यासाठी काम केलं आहे पण त्याचे रिझल्ट नाही मिळाले, तर आता तुम्हाला ते रिझल्ट मिळू शकतील. क्वीन ऑफ वॉन्ड्स. तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्ह साईडवर काम करायचं आहे. ही क्रिएटिव्ह साईड अशी असणार आहे की जी तुम्हाला बॅलन्स करेल. गार्डनिंग असेल, म्युझिक असेल, वॉकिंगला जाणं असेल किंवा गाणं म्हणणं असेल, स्तोत्र, चॅन्टिंग, काहीही असेल ज्यामुळे तुम्हाला एकदम शांत, स्टेबल, पीसफुल असं जी गोष्ट करून वाटेल ती गोष्ट तुम्हाला करायची आहे. कन्फर्मेशन बर्ड. आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे कारण तुम्ही जो विचार कराल ते तुम्ही नक्की मॅनिफेस्ट करणार आहात. कोणीतरी नक्की तुमची आठवण करते. ओके. पेज ऑफ पेंटिकल्सचं कार्ड आलेलं आहे. जितकं पॉझिटिव्ह राहाल तितकं तुम्ही खूप चांगलं मॅनिफेस्टेशन तुमचं कराल. तुमच्या लाईफमध्ये एक ड्रास्टिक उडी, जी आपण क्वांटम जम्पिंग म्हणतो, तुम्ही एका स्टक एनर्जीतून एकदम कार्यान्वित किंवा एकदम फास्ट मुव्हिंग एनर्जीमध्ये जाऊ शकता. तर जितकं तुम्ही तुमचं माइंड क्लिअर ठेवाल की मला हे पाहिजे आहे. मॅनिफेस्टेशन जे लोक करतात ते कसे क्लिअर असतात, त्यांचा गोल क्लिअर असतो, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काय हवं आहे ह्याच्यावर त्यांचा फोकस असतो. तसंच तुम्हाला एकदम फोकस राहून तुमचे इंटेन्शन क्लिअर ठेवायचे आहेत. ते तुम्हाला नक्की मिळणार इथे, मला असं गॅरंटी वाटते आहे. ठीक आहे, कारण तीनही कार्ड पॉझिटिव्ह आहे आणि खूप चांगली एनर्जी आहे. रिन्युएशन आणि नवीन सीड्स पेरणे, नवीन सीड उगवणे किंवा पेरणे, ह्याच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. ठीक आहे, अजून बघूया काय मेसेजेस आहे. हा फुल मून माझ्या व्ह्युअर्ससाठी काय घेऊन येणार आहे. आपली एनर्जी तुम्हाला प्रोटेक्ट करून ठेवायची आहे कारण असे काही लोक, असे काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होऊ शकते ज्याच्यामुळे तुम्ही डिसबॅलन्स होऊ शकता.
तुम्हाला लोक यूज करू शकतात त्यांच्या कामासाठी, किंवा असे जे लोक आहे ज्यांनी खूप दिवस झाले तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे, तुमच्याशी बोलले नाही, तुमची विचारपूस काहीही कनेक्शन नाही आहे, आणि अचानकपणे ते तुमच्यासमोर येऊन उभे राहत आहेत किंवा तुम्हाला कॉल करत आहेत, मेसेज करत आहेत. बी केअरफुल. काहीतरी ह्या लोकांच्या इंटेन्शनमध्ये काही ना काही घोटाळा आहे, हे नक्की. दुसरी गोष्ट, रिवेंज. जशा चांगल्या गोष्टी इथे हायलाइटेड आहेत त्याच प्रकारे इथे निगेटिव्ह गोष्टीसुद्धा हायलाइटेड आहे. त्याच्यामुळे हा काळ जो आहे ना, जितका मॅनिफेस्टेशन आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे, किंवा स्पिरिच्युअल जर्नीमध्ये जर तुम्ही असाल तर स्पिरिच्युअल जर्नी एलिवेट करण्यासाठी जेवढा हा चांगला आहे तेवढाच एनर्जी आहे ना, निगेटिव्ह एनर्जी आपलं ती पण पॉवरफुल होत असते. तर तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. जे लोक तुम्हाला खूप दिवसांपासून भेटले नाही आहे, तुमची विचारपूस केलेली नाही आहे, तुम्ही कसे आहात हे त्यांना काहीही माहिती नाही, पण अचानक ते तुमच्या आयुष्यात येताना तुम्ही बघता आहात, तर अलर्ट व्हा. ठीक आहे, हा अलर्ट मेसेज आहे. इव्हेंटला बोलवतील, तुम्हाला घरी बोलवतील, तुम्हाला पार्टीला घेऊन जातील. ओके, सगळे कामं करतील. बी अवेअर. अजून काय आहे? ड्रीम्स. हे जे निगेटिव्हिटी आहे ही ड्रीम स्टेटमध्ये पण तुम्हाला अफेक्ट करू शकते. तर तुमचं प्रोटेक्शन घेऊनच तुम्ही झोपायचं आहे. ऑरा प्रोटेक्शन खूप हाय लेवलचं इथे रेकमेंडेशन आहे माझं, की जितकं तुम्ही ऑरा इंटॅक्ट ठेवाल, जितकं तुम्ही स्वतःची माइंड, बॉडी, हार्ट अँड सोलला हाय व्हायब्रेशनल ठेवाल, तेवढं तुम्ही या एनर्जीपासून अफेक्ट होणार नाही. ठीक आहे. आणि असं पण असेल की चांगली एनर्जीज ज्या आहेत किंवा तुमचे ॲन्सेस्टर्स जे आहेत ते तुमच्याशी ड्रीम स्टेटमध्ये बोलू शकता. काही मेसेज तुम्हाला दिसेल, काही मेसेज तुम्हाला ऐकायला येईल किंवा समजेल, तर त्याची नोंद घ्या. ठीक आहे. आपली फीलिंग काय होते ना, फीलिंगवर सगळं डिपेंडंट आहे, की तुम्ही काय फील करतात. निगेटिव्ह फील करतायत, फिअरफुल फील करताय, की हाय व्हायब्रेशनल, होपफुल आणि पॉझिटिव्ह फील करताय. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोणीतरी तुमच्याबद्दल माहिती काढतं आहे, कोणीतरी तुमच्याबद्दल विचार करते. जसं मला उचक्या आल्या, तर तुम्हालाही ह्या पद्धतीचं काही ना काही कोणी ना कोणी तुमची आठवण करत आहे, तुम्हाला इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्लॉक, अनब्लॉक, प्रोफाईल सर्च, हे मला दिसतं आहे. आणि कोणीतरी तुमच्याबद्दल विचार करत आहे. कनेक्शन हे जेन्युइन दिसतं आहे मला. पण आधीचं जी एनर्जी आहे त्याची काळजी घ्यायची आहे. ऑरा आपला लॉक करून ठेवायचा आहे. ठीक आहे. अजून काय मेसेजेस आहे? फुल मूनचे काय मेसेजेस आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी? हे आधी पराशक्ती प्लीज गाईड कर. डिस्टन्स. ज्या लोकांपासून तुम्ही दूर होतात, कनेक्शनमध्ये नव्हते, ते चांगले लोकसुद्धा तुम्हाला कनेक्ट होऊ शकतात, किंवा ज्यांचा काहीतरी हेतू आहे ते सुद्धा तुमच्याशी कनेक्शन इथे जुळवण्याचा प्रयत्न करतील. कारण ह्या एनर्जीज खूप हायलाइटेड आहे सध्या. हा चेंज ओव्हरऑल कलेक्टिव्हमध्ये सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही बदल करून आणणार आहे.
अशीच एनर्जी आहे. तर चांगले लोक पण ॲक्टिव्ह आहेत आणि जे निगेटिव्ह लोक आहेत ते सुद्धा ह्या वेळेला ॲक्टिव्ह आहेत. तर तुम्हाला डिसर्नमेंट ठेवायची आहे, तुम्हाला अवेअरनेस ठेवायचं आहे की कोणत्या लोकांना तुम्हाला अलाऊ करायचं आहे आणि कोणत्या लोकांना तुम्हाला ब्लॉक करायचं आहे, बाउंड्रीज आखायची आहे. कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे इथे दोन्ही पण मला दिसत आहेत एनर्जीज. ठीक आहे. ज्युपिटर हा फुल मून तुम्हाला काही ना काही ॲडव्हेंचरमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ॲडव्हेंचर म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाईल ती तुमच्यासाठी ॲडव्हेंचर असणार आहे. मग हे काहीही असेल, XYZ, कारण हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे. तर असं स्पेसिफिक मला नाही सांगता येणार, पण येस, जी ॲक्शन, जे डिसिजन तुम्हाला कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर नेईल, तुम्हाला काहीतरी नवीन करण्यास प्रवृत्त करेल, असं काहीतरी इथे मी बघते आहे. जसं ही जी एनर्जी आहे, तर याच्यामध्ये सॅटर्नची पण एनर्जी आता मी रिसीव केलेली आहे. तर सॅटर्न हा गुरु आहे आणि तो न्यायाचा देवता आहे. जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. जर तुमचे कर्म आत्तापर्यंत खूप चांगले तुम्ही ठेवले असाल तर तुम्हाला चांगले फळं मिळणार आहे. आणि जर तुमच्या हातून काही गुन्हा झाला आहे, त्याची माफी तुम्ही मागितली नाही आहे, तुम्ही अजूनही त्यावर गुन्हा करता आहात, तर तुम्हाला अवेअर राहण्यास सांगितलं आहे. कारण की सॅटर्न आता न्याय करणार आहे, फेअरनेस आणणार आहे. तो जज सारखं काम इथे करणार आहे असं मी बघते आहे. ओके. तुमच्या आयुष्यात अनकंडिशनल लव तुम्ही रिसीव करू शकता जर तुम्ही त्याचा शोध घेत असाल. ठीक आहे. कोणीतरी कन्फेस करेल तुम्हाला, तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडू शकता. ही पण एनर्जी मी इथे बघते आहे. पण फक्त अवेअरनेस ठेवा, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एनर्जी यावेळेस ॲक्टिव्ह आहे. जे पण तुम्ही सेपरेशनमध्ये होतात, तुम्ही लवर्स आहात किंवा तुम्ही प्रेमी प्रेमिका आहात, तुम्ही सेपरेशनमध्ये होतात, तुमचं बोलणं नाही झालं, तुम्ही खूप दिवसांपासून तुम्ही भेटलेले नाही आहात, तर ते सेपरेशन एंड होऊ शकते. इथे न्यू लव पण आहे किंवा तुमचं ओल्ड लव असेल तरी पण जर तुम्ही सेपरेशनमध्ये होतात तर तुम्हाला इथे तुमचं सेपरेशन संपण्याची तारीख जवळ येते आहे. ओके. चला अजून बघूया काय आहे मेसेज. हे आदिपराशक्ती प्लीज हेल्प कर. हाय व्हायब्रेशनल आणि पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि योग्य असे संदेश आम्हाला दे. प्रॉस्पेरिटी लाईज अहेड. इथे ना एंडिंग आणि न्यू बिगिनिंग मी इथे बघते आहे. टॉरस हा अर्धी साईन आहे. टॉरस म्हणजे वृषभ, हा अर्धी म्हणजे जे मटेरियलिस्टिक आपले जे पैसा झाला, घर आहे, प्रॉपर्टी आहे, गाडी बंगला वगैरे जे ॲसेट्स आहे आपले, ते ही अर्थ साईन डिनोट करते. तर तुम्हाला त्यामध्ये गेन होत असताना तुम्ही बघाल. ठीक आहे. किंवा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्याचे रस्ते मोकळे होऊ शकतात. ठीक आहे. प्रॉस्पेरिटीचे रस्ते तुमचे मोकळे होत असताना मी बघते आहे.
आता जर तुम्ही तुमची आयडेंटिटी जर तुम्ही लपवत आले आहात, तुम्ही कोण आहात रिअलमध्ये, किंवा तुम्ही तुमची जी पॉवर आहे ती तुम्ही दुसऱ्यांच्या समोर लेस करता आहात, किंवा स्वतःला कमी करता आहात, तुमचा लाईट डिम करता आहात, तर असं नाही करायचं आहे. तुम्ही जसे ओरिजिनल आहात तसेच तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे, असं हा फुल मून तुम्हाला सजेस्ट करतो आहे. ठीक आहे. फुल मून इन एक्वेरियस शो द वर्ल्ड द रिअल यू. You have to embrace your real self. Okay. What do you need to release? जेव्हा आपल्याला काही नवीन गोष्टी पाहिजे असतात त्यासाठी आपण आधी जागा क्रिएट करतो, किंवा आपण आधी विचार करून ठेवतो की हे मला घ्यायचं आहे आणि त्यासाठी मला काय रिलीज करायचं आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही काही मागता आहात तर तुम्ही जुन्या एनर्जीला सोबत ठेवून ते तुम्ही मॅनिफेस्ट नाही करू शकत. तुम्हाला ओल्ड बिलीफ सिस्टीम, तुमचे पॅटर्न्स, तुमच्या सवयी ह्या रिलीज करणं गरजेचं आहे. तर इथे मला हेच म्हणायचं आहे की जर तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे किंवा घरात एखादं फ्रीज घ्यायचं आहे, तर तुम्हाला जुनं फ्रीज आधी ते काढावं लागेल, ते विकावं लागेल किंवा कोणाला द्यावं लागेल. तेव्हा तिथे जागा क्रिएट होईल. तुम्ही 2-2 फ्रीज असे सांभाळू नाही शकत. ओल्ड एनर्जी आणि न्यू एनर्जी एकासोबत नाही राहू शकत. जर तुम्ही काही नवीन मागता आहात तर तुम्हाला काही जुन्या गोष्टी सोडाव्या लागणार. ठीक आहे. हा फुल मून तुम्हाला हे सजेस्ट करतो आहे आणि त्याच्याशिवाय मॅनिफेस्टेशन होतच नाही. ठीक आहे. अ फायरी क्लायमॅक्स अप्रोचिंग. काही ना काही ड्रास्टिक बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की बघणार आहात, अगदी गॅरंटीनी. कारण ह्या जशा एनर्जीज मी बघते आहे, खूप काही बदल हा फुल मून घेऊन येतो आहे. अवेअरनेसमध्ये राहा आणि जे तुम्हाला पाहिजे आहे तेच त्याच्यावर फोकस करा. पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह मला हे नको, मला हे नाही पाहिजे, माझ्याकडे हे नाही, निगेटिव्हवर फोकस करू नका. युनिवर्सला निगेटिव्ह नाही हे समजत नाही. युनिवर्स त्याला तथास्तूच म्हणेल. तुम्ही जर म्हणाल की हे मला नको आहे, तथास्तू, तुला अजून मिळेल ते. तुम्ही जर म्हणाल की माझ्या आयुष्यात मला हा बदल पाहिजे आणि त्यासाठी मी हे करतो आहे, मला ब्लेस कर, तर तो म्हणेल तथास्तू. तर तुम्हाला आता तुमची पद्धत निवडायची आहे. माझ्या मते तुमचे जे फोकस आहे तो पॉझिटिव्हकडे ठेवा. तुम्हाला काय हवं आहे आणि कसं हवं आहे ह्याच्याकडे तुम्ही ठेवा आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काय ॲक्शन घेणार आहे. कारण ॲक्शनचं पण कार्ड आहे इथे, ज्युपिटर. तुम्ही ॲक्शन घेतली नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. नुसतं विचार करून काहीही होत नाही, ॲक्शन घ्याव्या लागतात. ठीक आहे. पास्ट लाईफची काय एनर्जी रिव्हील होते ह्यावेळी ते पण बघून घेऊया. पास्ट लाईफचं काही इश्यू जर तुम्ही रिलीज करायचा बाकी आहे तर आपण तेही बघूया. पास्ट लाईफ, स्क्रायबर अँड रायटर. अजून काय आहे? स्पिरिच्युअल अँड रिलिजन. ओ माय गॉड, वाव. अजून काय आहे? इजिप्त. तुमच्यापैकी खूप लोक जे मला ऐकत आहेत किंवा नंतरही ऐकतील, हे टाईमलेस रीडिंग आहे आणि जेव्हाही तुम्ही ऐकाल काही ना काही मॅसेज तुमच्यासाठी इथे नक्की असणार आहे. कारण खूप सारे आपण डेक्समधून घेतो आहे आणि कलेक्टिव्ह रीडिंग घेतो आहे, तर तुम्हाला रेझोनेट होईल कुठे ना कुठे. तुम्ही जितकं लिहून तुमचं रायटिंगचं आणि स्पिरिच्युअल रिलिजन आणि इजिप्त, तर हे तीनही इतके स्पिरिच्युअल कार्ड्स आहे. तुम्ही जे लोक माझ्या चॅनलशी कनेक्टेड आहे ते हायली स्पिरिच्युअल लोक आहे.
ठीक आहे. आणि तुमच्यामध्ये ती इजिप्शियन लोकांची जी मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल पॉवर आहे ती तुमच्यामध्ये आहे, कारण आपण पास्ट लाईफचे कार्ड्स काढलेले आहे. स्पिरिच्युअल आणि रिलिजन तुमच्या आतमध्ये, तुमच्या रक्तात किंवा तुमच्या अवेअरनेसमध्येच स्पिरिच्युअलिटी बसलेली आहे. तुम्ही जितकं स्पिरिच्युअल हेल्प घ्याल, जितकं तुम्ही पूजापाठ किंवा जप, स्तोत्र, मंत्र किंवा रिच्युअल जर तुम्हाला आवडत असेल करणं, मंदिरात जाणं, ह्या गोष्टी तुम्हाला खूप फलभूत होणार आहे किंवा तुम्ही अनुभवल्या असेल की ते तुम्हाला खूप चांगले साथ देतात. तुम्ही जितकं लिहून काढाल, तुम्ही जप लिहून काढत असाल किंवा श्रीराम जय राम जय जय राम, ओम साईराम किंवा श्री स्वामी समर्थ, जे पण तुम्ही लिहिताय ना त्याचे फळ तुम्हाला इथे मिळतील. किंवा तुम्ही तुमचं काहीही गोल आहे तर ते लिहा आणि मग तुम्ही बघा चमत्कार. कारण हे कार्ड्स जे आहेत हे खूप हायली स्पिरिच्युअल लोकांसाठी आहे. सगळ्यांसाठी हे नसणार आहे, पण ज्यांनाही आतून असं वाटतं आहे की येस, हे कुठेतरी मी पण अनुभवलं आहे, तर त्यांनी नक्की लिहून तुमचे गोल सेट करणे किंवा ते गोल्स लिहिणे, अफर्मेशन्स लिहिणे, इंटेन्शन सेट करणे हे तुम्हाला खूप फायद्याचं असणार आहे. जर तुम्हाला इंटेन्शन कसं सेट करायचं आणि गोल कसे लिहायचे, कसे अफर्मेशन्स तयार करायचे हे जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा. मी व्हिडिओ घेऊन येईल त्याबद्दल. खूप पॉवरफुल अशा टेक्निक्स आहेत ज्या की आपण यूज करू शकतो आणि आपण खूप काही आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो. अजून काय मेसेजेस आहे माझ्या कलेक्टिव्हसाठी, प्लीज हेल्प कर. 3 ऑफ वॉन्ड्स. प्लॅनिंग करा. तुमच्या भविष्याचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता ह्या फुल मूनच्या वेळेस. मला असं वाटतं इंटेन्शन सेटिंगचं मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आणावा. कन्फर्मेशनवर मे महिना आपण मॅनिफेस्टेशन टेक्निकचा यूज करूया मॅनिफेस्टेशन करण्यासाठी. तुमचे गोल सेट करा. तुम्हाला काय हवं आहे, मनी, रिलेशनशिप, लव, जॉब, करिअर, तुम्ही कशासाठी पण हे यूज करू शकता. पण हे एकच आहे की तुम्हाला रेग्युलर राहावं लागतं आणि रेग्युलर जर तुम्ही केलं तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील. क्वीन ऑफ पेंटिकल. जोपर्यंत तुमच्या माइंडला तुम्ही स्थिर असं शांत करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही मॅनिफेस्ट नाही करणार. तुम्ही तुमचे कितीही चांगले इंटेन्शन असतील, तुमचे कितीही चांगले विचार असतील, कितीही चांगल्या कल्पना असतील, पण जर तुमचे विचार फोकस्ड नाही आहे, तुम्ही स्वतःमध्ये स्थिरता फील नाही करत आहे, तर तुम्ही ते हकीकतमध्ये नाही बघू शकणार. ठीक आहे. ग्राउंडिंग करणं जरुरी आहे. जसं मी आधी म्हटलं की जस्टिस, आधी पण मेसेज आला, सेम रिपीट झालेला आहे. ज्यांचे कर्म शुद्ध आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज येणार आहे. सगळा काळ हा गुड राहणार आहे. पण ज्यांचे कर्म हे त्यांनी खराब ठेवलेले आहे त्यांच्यासाठी हा टेस्टचा काळ आहे, त्यांच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे, त्यांच्यासाठी हा खूप वाईट काळ असणार आहे. जैसा करोगे वैसा भरोगे, इथे मला स्पष्ट दिसत आहे. तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन येत आहे. जसं आधी आपण घेतले की पास्टचे काही लोक जे तुमच्याशी कनेक्शनमध्ये नव्हते ते तुम्हाला भेटतील. जे तुमचे जिवलग आहे
त्यांच्यासोबत तुम्ही काही ना काही सेलिब्रेशन करत असताना मी इथे बघते आहे. सी किती सुंदर कार्ड आहे. रियुनियन बघते आहे मी. सोल ट्राईब, तुम्ही जर तुमचा ग्रुप शोधत असाल तर तुम्हाला तो मिळणार आहे. सोल ट्राईब्स, ओके. आणि सेम सोल अट्रॅक्ट्स सेम, जसं लाईक अट्रॅक्ट्स लाईक म्हणतो तसं. इथे तुमची एक विश फुलफिलमेंट मी इथे बघते आहे. नक्की फुलमून कडे बघून तुम्ही एक विश मागा, तुमची विश पूर्ण होईल. बॅलेन्स इमोशनकडे लक्ष द्या. इमोशनल फूल नका हो, कारण जे जुने निगेटिव्ह लोक आहेत ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करू शकतात. तुमच्या साधे भोळेपणाचा फायदा घेऊ शकतात, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करू शकतात. तर अवेअरनेसमध्ये राहा. ग्राउंड करा आपली स्वतःची एनर्जी आणि डीप ब्रीदिंग करा. कारण डीप ब्रीदिंग जितकं आपण करू तितकं आपले थॉट्स आणि आपल्या भावना आपल्या कंट्रोलमध्ये राहतात. एकदम फटकन उत्तर देऊ नका, वेळ घ्या आणि नंतर मग बोला, ठीक आहे. फायनल मेसेज बघूया की काय चाललं आहे अजून. मेसेज मोठा होतोय पण नवीन महिना सुरू होतोय आणि एनर्जीज आपल्याला माहिती पाहिजे. कॅफेन, काहीतरी तुम्हाला तुमच्या लाईफमधलं काहीतरी एंड होणार, हे मात्र नक्की. एंडिंग्स आणि न्यू बिगिनिंग इथे मी हायलाइटेड आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही बऱ्याच वर्षापासनं काळापासनं स्टक होतात, तुम्हाला काही कळत नव्हतं तुम्ही कसे बाहेर पडाल, तुम्हाला काही मदत नव्हती, तुम्हाला काही सपोर्ट नव्हता मिळत, तुम्हाला काही रस्ता नव्हता मिळत, तर इथे मी बघते की तुम्हाला ती जी स्टकनेसची एनर्जी होती, ज्याच्यामुळे तुम्ही बांधल्या गेल्यासारखे होते, ती आता रिलीज होत असताना मी बघते. खूप मे बी हे इझी नसणार आहे, हे खूप जणांना इझी नसणार आहे. खूप हेवी एनर्जी आहे आणि पेनफुल पण राहील. आय वॉन्ट टू बी व्हेरी क्लिअर. खूप पेनफुल असू शकते ही सिच्युएशन, पण तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर पडाल, हे नक्की. तयारी ठेवा तुमच्या इमोशनवर तुम्ही कंट्रोल करा. इमोशनल फूल होऊ नका, जागृत राहा. अजून काय आहे? मिरर, जो पण व्यक्ती आता ह्या काळामध्ये तुमच्या समोर येईल, तुमच्याबद्दल तुमच्या स्वतःबद्दल ते काहीतरी रिफ्लेक्ट करतील तुम्हाला, तुम्ही कसे आहात. तुम्ही जर चांगलं तुमचं कर्म ठेवले आणि चांगले कामं केले, दुसऱ्यांना हेल्प केली आहे, तर तुम्हाला ते दिसेल. लोक तुम्हाला म्हणतील की हा चांगला माणूस आहे आणि मला अशी हेल्प केली. तर हे तुमचा मिरर झाला ना, तुम्ही जे कर्म केले त्याचंच तो शो करतो आहे. पण तुम्ही जर कोणाचं वाईट केलं तर तो काय म्हणेल? सेम तसंच, पण तो वाईट म्हणेल. तर जसं शनीची एनर्जी इथे आलेली आहे, सेम तुम्हालाही त्याचे फीडबॅक मिळतील की तुम्ही कसे आहात. ह्या फुल मूनमध्ये तुम्हाला ते कळेल, कारण तो फीडबॅक लोकच तुम्हाला देतील आणि कदाचित तुम्हाला तुमचा पण फीडबॅक स्वतःचं पण स्वतःला जाणवेल. बोट, सी खूप जण जर वेट करत असतील की
काहीतरी थोडीफार हेल्प मदत कुठून तरी मिळेल तर माझं हे काम होऊन जाईल. तर ती हेल्प येत असताना मी बघते आहे, सपोर्ट बघते आहे. जसं डुबत्याला तिनके का सहारा काय म्हणतात ना ते, तसंच तुम्ही अनुभव कराल. पण तुम्ही तरुण जाल. तुमची ती जी वेळ आहे ना ती निभावून निघेल. अगदी वेळेवर काही ना काही तुम्हाला मदत मिळेल असं मी बघते. इथे तुम्हाला अवेअरनेस ठेवावं लागेल. इथे ट्रू लव्ह, अनकंडिशनल लव्ह पण आहे, पण इथे बिट्रेल लव्ह पण मी इथे बघते आहे. अवेअरनेस ठेवा की तुम्ही कोणाला अलाउ करताय तुमच्या लाईफमध्ये. ती व्यक्ती कशी आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल किती गॅरंटी आहे, किती माहिती आहे. माहिती नसेल तर माहिती काढा आणि नंतरच अलाउ करा. कारण कीज ऑन रिंग हा डेंजर, हाय अलर्ट आहे. ठीक आहे, कोणालाही अलाउ करू नका. कोणालाही तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या एक्झिस्टन्समध्ये इंटरफिअरन्स करू देऊ नका. एक शेवटचा अजून मेसेज घेऊ. ॲडिक्शन. ॲडिक्शनपासनं तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे. ॲडिक्शन म्हणजे फक्त सबस्टन्सेस असतात असे नाही आहे. ॲडिक्शन इथे पीपल, निगेटिव्ह पीपल किंवा ओल्ड पॅटर्न्स आपण घाबरून परत त्याच याच्यामध्ये परत जातो. म्हणजे युनिवर्स, देव आपल्याला नवीन संधी देत असतो, पण आपण घाबरून त्या संधी आपण घेत नाही. तर असं नाही करायचं. हे पण ॲडिक्शन आहे, आपल्या कम्फर्ट झोनचं ॲडिक्शन आहे. तुम्हाला जर पुढे जायचं आहे, चांगली कमाई करायची आहे, स्टेबल व्हायचं आहे, ग्रोथ बघायची आहे, तर तुम्ही एका खोलीमध्ये राहून टी व्ही बघता आहात, एवढं कम्फर्टेबल ते नसणार आहे. तुम्हाला बाहेर जाऊन स्ट्रगल करावं लागेल, भेटावं लागेल लोकांना, तेव्हा ते कुठेतरी मॅनिफेस्ट होईल. ठीक आहे. सो जवळजवळ आपण एंडला आलो आहे. आणि जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ह्या पॉझिटिव्ह एनर्जीला नक्की क्लेम करा. दोन कार्ड्स आलेले आहेत. हार्ट ब्रेक. सेव्ह युअर सेल्फ. कारण हा फुल मून इतका पॉवरफुल आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही ॲक्टिव्ह आहे. अशी वेळ नको यायला की चांगलं होता एकदम अचानक तुम्ही पेनफुल सिच्युएशनमध्ये फसल्या गेले, कारण तुम्ही चॉईस बरोबर केली नाही. पूर्ण वेळ घ्या, पडताळून पहा, माहिती काढा, तुम्ही वेळ घ्या अगदी. ठीक आहे. वर्ल्ड कार्ड आहे. इथे कंप्लीशन आहे. जे पण ओल्ड बॅगेज, ओल्ड सायकल तुमची होती, देव तुम्हाला परत एकदा अपॉर्च्युनिटी देत आहे की तुम्ही नवीन सुरुवात करा. पण अजूनही जर तुम्ही जुन्या सायकलला निवडलं तर तुम्ही जे आत्ता भोगलं त्यापेक्षा डबल तुम्हाला ते भोगावं लागणार आहे. पण जर तुम्ही हिम्मत करून नवीन गोष्टी चूज केल्या तर तुम्हाला नवीन संधी, नवीन लोक, नवीन उपलब्धी, नवीन सक्सेस तुमच्या लाईफमध्ये येईल. रिफ्रेशमेंट तुमच्या लाईफमध्ये येईल. तुमच्या हातात आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ते. तुम्ही जुनं चूज करून तुम्ही परत पेनफुल सायकल रिपीट कराल, किंवा तुम्ही ज्या स्टक एनर्जीमध्ये होतात, ज्या एनर्जीपासून तुम्हाला मुक्तता हवी होती आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करत होते की ह्याच्यातून आम्हाला मुक्त कर. पण जेव्हा तुमच्यावर चॉईसची वेळ आली आणि तुम्ही ते जुनंच किंवा नाही ठीक आहे आम्हाला हेच ठीक आहे
असं जर केलं तर मग देव पण काय करणार? ही संधी आहे, हा फुल मून आहे ना, एवढ्या आपण एनर्जीज बघितल्या, चांगल्या पण आहे, वाईट पण आहे. तुम्ही कोणत्या निवडणार आहे? हा प्रश्न आहे शेवटी. एक शेवटचं ॲडवाईस कार्ड घेऊया आपण आणि मग हे रीडिंग संपवूया. प्लीज. खूप जणांना आपली जागा शिफ्ट करू शकतो किंवा नवीन जागेमध्ये तुमची जी जागा आहे त्याच्यामध्ये रिन्युएशन काही होऊ शकतं. तुम्ही काही विचार केलेला आहे, घरामध्ये बदल करायचा आहे, इंटिरियर करायचं आहे किंवा काही वस्तू ॲड ऑन करायच्या आहे, काही काढून टाकायचे आहे, असं पण मी बघते आहे. काही ट्रायव्हल करून कामासाठी दुसरीकडे शिफ्ट होऊ शकता. अनेक इथे जागा सोडून जाणे किंवा दुसऱ्या जागेत येणे किंवा जी जागा आहे त्याच्यामध्ये रिन्युएशन, ह्या पद्धतीचं मी बघते आहे. अजून काय ॲडवाईस? लॉयल हार्ट. सी, तुमचं जे घर आहे किंवा ऑफिस असेल, तुम्हाला ते ना डिक्लटर करायचं आहे, तुम्हाला ते साफ ठेवायचं आहे. जर केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण एनर्जी शिफ्ट होते आहे. तुम्हाला जर हाय व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये टॅप इन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घराची ऊर्जा पण हाय लेवलला आणावी लागेल. डिक्लटरिंग करा. जे तुम्ही सामान यूज करत नाही आहे ते देऊन टाका किंवा काय बाहेर काढा. तुमचे कपाट, तुमचे ड्रॉवर्स जर व्यवस्थित क्लीन नाही आहे, कचरा भरलेला आहे किंवा खूप गोंधळ झालेला आहे कपाटामध्ये, ते साफ करा. जितकं तुम्ही ते क्लीन आणि व्यवस्थित ठेवाल ना, तुम्ही तेवढ्या स्पष्टतेने तुमचं येणारी जी गिफ्ट्स आहे किंवा येणारी जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा हाय व्हायब्रेशनल तुमच्या संधी आहेत त्या तुम्हाला अशा स्पष्ट दिसतील. नाहीतर ह्या सगळ्या गोंधळात तुम्ही विचारच करत राहाल आणि ती येईल आणि चालली जाईल, तुम्हाला कळणार पण नाही. हा अलर्ट मेसेज आहे आणि हा पॉझिटिव्ह मेसेज आहे. नक्की करा. अगदी घर स्वच्छ करा, चांगले चॅन्टिंग्स लावा, घरामध्ये सुंदर सुगंधित असे स्प्रे किंवा होम हवनचं जे असतं, छोटा होम पण करू शकता तुम्ही. ठीक आहे. लॉयल हार्ट, इथे प्रेम ऊर्जा खूप जास्त आहे. जर तुम्ही स्पिरिच्युअल हाय व्हायब्रेशनल लव्ह एनर्जीमध्ये आहात किंवा स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात तर तुमचं सेपरेशन इथे संपताना मी बघते आहे. जर तुम्हाला तुमचा लॉयल पार्टनर अजून मिळालेला नसेल तर तो तुमच्या लाईफमध्ये येत असताना मी बघते आहे. सेपरेशन असेल तर सेपरेशन एंड होत असताना मी बघते आहे. एक कबूतर मला उडताना दिसला. मॅसेज तुम्हाला येऊ शकतो ह्या व्यक्तीचा. तुम्ही त्यांना भेटू शकतात किंवा अचानक तुम्ही त्यांची भेट होऊ शकते तुम्हाला अचानक. अजून काय आहे? इन बिटवीन. सी, आता काही जण आहे ना, तुम्ही धड नाही जुन्या ऊर्जेत आहे आणि धड नाही पूर्णपणे नवीन ऊर्जेत आहे. तुम्ही मध्ये आहात कुठेतरी. कधीतरी तुम्ही मागे जाता, कधीतरी तुम्ही पुढे जाता. असं तुमचं आयुष्य तुम्हाला असं वाटतं आहे की कुठे आहे मी, काही समजत नाही आहे, कोणत्या दुनियेत राहते माहीत नाही. तर असं जर तुम्हाला होत असेल तर तुमची एनर्जी तुम्हाला न्यू एनर्जीकडे शिफ्ट करायची आहे. हाय व्हायब्रेशनलमध्ये राहायचं आहे. नवीन जे तुमचं न्यू लाईफ आहे त्याबद्दल विचार करायचा आहे. ओल्ड जे आहे त्याला रिलीज करत जायचं आहे. ही ऊर्जा अशीच आहे, काही दिवस हे असंच राहील. हा फुल मून गेल्यानंतर तुम्ही शिफ्ट व्हाल नवीन एनर्जी.
ठीक आहे. सो नवीन एनर्जीमध्ये मी शिफ्ट होत असताना तुम्हाला बघते आहे, पण तुमच्यावर आहे की तुम्ही परत मागे जात आहे, तिथे स्थिर होत आहे, का तुम्ही पुढे जाऊन इकडे स्थिर होत आहे. तुमच्या व्हायब्रेशनवर सगळं अवलंबून असणार आहे. तुमची जितकी व्हायब्रेशन हाय ठेवाल तुम्ही, तुमचे माइंड क्लिअर ठेवाल, तुमचे थॉट्स क्लिअर ठेवाल, इमोशनली तुम्ही स्वतःला बॅलन्स ठेवाल, पीसफुल राहाल, तेवढं तुम्हाला ही ऊर्जा क्वांटम जंप घेण्यामध्ये हेल्प करणार आहे. क्वांटम जंप इट्स नॉट इझी बट इट इज नॉट इम्पॉसिबल. ओके, तर ह्याच नोटवर मी हे रीडिंग संपवते आहे. होप तुम्हाला या रीडिंगमधून खूप काही मिळालं असेल आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा तुम्हाला कोणता भाग याच्यामधला रेझोनेट झाला आहे. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, मॅनिफेस्ट करा. बाय. थँक्यू.